नमस्कार, रुचकर रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एक उपवासाचा पदार्थ म्हणजे सर्वांचा आवडता साबुदाणा वडा. तर चला रेसिपी सुरू करूया. इथे मी पाव किलो साबुदाणे घेतलेत भिजवून व्यवस्थित रात्रभर. तर साबुदाणे कसे भिजवायचे, काही काही जणांचे खूप चिकट होतात, नरम पडतात, असे मोकळे होत नाही. तर हे आता मी पाव किलो घेतले होते. तुम्ही 3-4 वेळेला व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जेवढे तुमचे साबुदाणे आहेत तेवढंच पाणी ठेवायचंय, जास्त पाणी ठेवायचं नाही. मग हे असे मोकळे होतात. हे पाव किलो साबुदाणे घेतलेत. इथे मी ही एक पेस्ट तयार केली. याच्यामध्ये जिरं आहे, मिरची आहे आणि कढीपत्ता आहे. आणि इथे मी 4 उकडून बटाटे घेतलेत. मला जेवढे त्याच्यामध्ये लागतील तेवढे मी किसून घेणार आहे. आता हे मी याच्या सहाय्याने ग्रेट करून घेणार आहे सारे बटाटे. बटाटे व्यवस्थित किसून झालेत. आता ही जी मी पेस्ट तयार केली होती ना ती यात टाकते सर्व. आता यात मी शेंगदाण्याचं कूट टाकते 5 चमचे. भाजून मी ग्राइंड करून घेतले होते. चवीप्रमाणे मीठ. सर्व साहित्य आपण यातमध्ये टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते. मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता याचे मी वडे करते. तोपर्यंत मी इथे तेल पण तापायला ठेवलंय म्हणजे आपले पटापट वडे पण होतील. मी हाताला थोडस तेल लावलंय आणि यातलं थोडस आपण पोर्शन घेऊन याचे आता व्यवस्थित वडे तयार करूया. तुम्हाला अजून यात बराच वेळ कुरकुरीत राहण्यासाठी जर तुम्हाला हवे असतील तर याच्यामध्ये तुम्ही राजगिराचं पीठ पण टाकू शकता. आणि असं ना घट्ट एकदम वडे करायचे, नाहीतर मग तेल खूप पितात ते. तेल व्यवस्थित मी मीडियम गॅसवरती गरम करून घेतलं होतं. आता मी याच्यामध्ये हे वडे सोडतेय. एकत्रच मी जास्त नाही सोडणार. मी याच्यामध्ये आता फक्त 3च सोडते आणि गॅस मी मीडियम ठेवलाय. जास्त फास्ट करत नाहीये कारण मग फक्त ते बाहेरून शिजतील आणि आतमधून तसेच राहतील. ते आतमधून पण व्यवस्थित शिजायला पाहिजे, त्यामुळे मी गॅस मीडियम केलाय. म्हणजे बाहेरून पण ते व्यवस्थित कुरकुरीत होतील आणि आतून पण व्यवस्थित ते शिजले जातील. तर जेव्हा मी साबुदाणा वडे तेलामध्ये सोडले होते तेव्हा मी अजिबात त्यांना चमचा वगैरे काहीच लावला नव्हता. लगेच लावायचं नाही, नाहीतर ते मग तुटतील. तर हे आता एका साईडने झालेत व्यवस्थित. आता मी यांना फ्लिप करते. बघा हे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता आपण दुसऱ्या साईडने पण त्यांना व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आता एक साईडने व्यवस्थित आपले गोल्डन ब्राऊन झालेत. तर हे दुसऱ्या साईडने पण आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि जेव्हा तुम्ही वडे तेलामध्ये सोडाल तेव्हा लगेच त्याला चमचा किंवा झारा लावू नका, कारण ते एकतर चिकटतील तेलामध्ये आणि फुटतील पण. तर जेव्हा टाकाल तेव्हा 5-10 मिनिटं वाट बघा. जेव्हा त्या तेलावरचे बुडबुडे कमी होतील त्यानंतर तुम्ही फ्लिप करा. तर हे दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झालेत गोल्डन ब्राऊन वरती. आता मी यांना एका प्लेटमध्ये काढून घेते. अशा पद्धतीने मी साबुदाणे प्लेटमध्ये सर्व करून घेतलेत. मी दह्यासोबत आणि थोडे डाळिंब पण घेतलेत, त्याच्यासोबत सर्व केलेत. आणि आता मी ह्याचा तुम्हाला क्रिस्पीपणा दाखवते. व्यवस्थित क्रिस्पी झालेत बाहेरून आणि आतून एकदम सॉफ्ट आणि व्यवस्थित शिजलेत ते. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.